चला मी अनिता शिंदे बोलते। तर चला आता आपण बनवू सिंपल वेज मध्ये मसाले भात। एकदम घरी अवेलेबल असेल आपल्याकडे व्हेजिटेबल त्या पद्धतीने सिंपल वेज मध्ये आपण आज मसाले भात बनवणार आहे। तर मी हे तांदूळ ठेवलेत हे करायला, बॉईल करून घेते आधी मी, जास्त नाही, थोडेसे अर्धे 90%। आणि हे सगळं मी कोबी, कांदा, टोमॅटो, हे लसूण सगळं आधीच रेडी करून ठेवलं, म्हणजे आपल्याला हे भात असं रेडी झालंय। ह्याला वाफवून घेते आता चांगल्यापैकी थोडंसं। चला आता रेडी करूया। हे तेल मी गरम करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये मी पहिला परसबी टाकते, बारीक चिरून घेतली आहे मी। परसबी ह्याच्यासाठी लवकर टाकलं की चांगलं फ्राय झालं बघा, असं फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर मी आता कांदा टाकते त्याच्यामध्ये, कांदा पण मस्तपैकी असं फ्राय करून घेणार आहे, टाकून घेतलं। आणि हे आपण लसूण टाकले, पेस्ट नाही टाकले, डायरेक्ट लसूण चिरूनच टाकले। आणि मग मस्त असं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर कोबी चिरून घेतलेली बारीक, तर आता हे कोबी मी ॲड केलं, खूप चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर थोडे फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर मी हे टाकायचं। तर मी शिजून झाल्यानंतर आता मी मसाला टाकते। बिर्याणी मसाला व्हेजवाला होता तो टाकला। आपल्या ह्याच्यानुसार किती कंटेंट बनवली त्यानुसार। आणि थोडा मसाला होता, चिकन मसाला होता, तो मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे। थोडंसं अवेलेबल होतं, तुमच्याकडे काय काय मसाला अवेलेबल आहे ते सगळं झालं। आणि घरचा मसाला मी ॲड केला ह्याच्यामध्ये। आमच्या भाताची क्वांटिटी किती आहे त्यानुसार मी ह्याच्यामध्ये, ह्या भाताची क्वांटिटी किती आहे त्यानुसार मसाला ॲड केला। आधी मी भातात मीठ टाकलेलं म्हणून ह्याच्यात थोडंसं मी टाकलं थोडंसं, आणि खूप चांगलं फ्राय करून घेतलं। आणि ह्याचा हा भात मिक्स करून घेतला आणि हे असं रेडी झालं व्हेज पुलाव। सिंपल व्हेज मसाले भात बोलू शकतो, सिंपल घरी कंटेन असेल त्यानुसार ते बनवणार। हे बघा असं स्ट्रक्चर झालं। दोन्ही मिक्स करून घेतलं आणि थोड्या वेळासाठी वाफवण्यासाठी ठेवलेलं आणि स्ट्रक्चर त्याच्यानंतर असं झालं। सिंपल वेजमध्ये असं तुम्ही बनवू शकता, सिंपलच आहे। चला थँक्यू, बाय बाय बाय।